एक दिवस माकडाचं पिल्लू एका कलिंगडाच्या शेतात गेलं. त्यानं पहिल्यांदाच कलिंगड पाहिलं होतं. एक कलिंगड तोडून ते त्याचं जाळं साल खाऊ लागलं. खूप प्रयत्न करून जेमतेम 2 घास खाल्ल्यावर त्याने ते फेकून दिलं आणि म्हणाला, शी, कलिंगडाची चव काहीतरीच आहे. जवळच एक वासरू उभं होतं. ते म्हणालं, कलिंगडाचा गर खातात, साल नाही. वासराचं म्हणणं पूर्णपणे न ऐकताच पिल्लू पळायला लागलं आणि म्हणालं, गर खायचा असतो हे काय मला माहीत नाही का? मग पिल्लू एका खरबुजाच्या शेतात गेलं. त्याने एक खरबूज तोडलं आणि त्याच्या बिया खाऊ लागलं. गाढवाचं एक पिल्लू त्याच्याजवळ आलं आणि म्हणालं, अरे बाबा, सालीच्या आत जो गर असतो ना, तो खायचा असतो, बिया नाही. माकडानं तोंडातला घास थुंकून टाकला आणि म्हणाला, ते तर मला आधीपासूनच माहीत होतं. मग माकडाचं पिल्लू बदामाच्या झाडावर चढलं. त्यानं एक बदाम तोडला आणि खायला लागला. तेवढ्यात एक नीलकंठ पक्षी उडत उडत तिथे आला आणि म्हणाला, अरे, बदामाचा बाहेरचा भाग खायचा नसतो. छोट्या माकडानं त्याचं म्हणणं अर्ध्यावर तोडलं आणि म्हणाला, मला सगळं माहीत आहे. त्यानं बदामाच्या आतल्या कवचात दात घुसावला. आई ग आई, माझा दातच पडला. आणि माकडानं झाडावरून एकदम खाली उडी मारली. नीलकंठानं त्याला परत समजावलं, अरे, बदामाचं आतलं कवच नसतं खायचं, त्याच्या आतली बी खायची असते. मग छोटं माकड एका नाशपतीच्या झाडावर चढलं, पण नाशपती तोडली आणि फांदीवर आपटून आपटून तिचा लगदा केला आणि मग त्यातली बी खाऊ लागला. छी छी, किती कडू आहे ती. नीलकंठ परत त्याच्याकडे उडत उडत आला आणि विचारलं, कशी आहे चव? माकडाच्या पिल्लाला आता तर फारच राग आला होता. त्यानं नाशपती नीलकंठाकडे फेकली आणि ओरडला, मी आता कधीच फळं खाणार नाही. तर मग कशी वाटली मित्रांनो आजची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.